नमस्कार. तर आपण आज करणार आहोत कॉर्न कटलेट आणि यासाठी लागणारे साहित्य आहे. एक मोठी वाटी भरून स्वीट कॉर्न, हे आपण स्वीट कॉर्नचे दाणे इथे घेतलेले आहे. 2 उकडलेले बटाटे, थोडीशी कोथिंबीर, थोडेसे आले, 4 पाकळ्या लसूण, थोडीशी मिरची, एक मोठी वाटी भरून पोहे, थोडीशी तांदळाची पिठी आणि इथं आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत थोडीशी हळद, चवीपुरते मीठ, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा जिरे पावडर आणि 1 चमचा धने पावडर. तर आपण आता हे स्वीट कॉर्न करण्यासाठी हे आपण आपले पोहे होते ते आपण पोहे हे आधी भिजवून घ्यायचे आहेत. ज्याप्रमाणे आपण पोहे करण्यासाठी जसे पोहे आपण भिजवून घेतो त्याच पद्धतीने हे पोहे भिजवून घ्यायचे आहेत. हे आपण उकडलेले बटाटे आहेत ते इथे स्मॅश करून घेतले, तर हे तुम्ही हाताने सुद्धा कुस्करून घेऊ शकता किंवा तुमच्याकडे स्मॅशर असेल तर स्मॅशरच्या सहाय्याने सुद्धा हे स्मॅश करून घेऊ शकता. आणि आपले स्वीट कॉर्न आणि हा बाकीचा हे आपले साहित्य ते आपण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. तर इथं आपण हे स्वीट कॉर्न मिक्सरवरती फिरवून घेतलं आहे. हे पल्स मोडवरती 2-3 वेळा फिरवून घ्यायचे आहेत आणि ह्याची एकदम बारीक पेस्ट नाही करायची, थोडंसं भरड ठेवायचं. जर एकदम बारीक पेस्ट झाली तर त्याला पाणी सुटायला सुरुवात होते. तर आपण आता ह्याच्यात बाकीचे इन्ग्रेडियंट ॲड करून घेऊया. इथं ही आले, लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट होती ते आपण यामध्ये ॲड करूया. ह्याच्यानंतर आपण ह्यात कुस्करलेले बटाटे घालायचे आहेत. ह्याच्यानंतर आपण आता हे भिजवलेले पोहे घालून घेऊया. पोहे घातल्यामुळे आपले हे कटलेट एकदम क्रंची आणि हलके बनतात. हे आपले बाकीचे मसाले आपण यामध्ये आता ॲड करूयात. आपण आता जिरा पावडर 1 चमचा घालतोय, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा गरम मसाला, थोडीशी हळद आणि चवीपुरते मीठ आपण चव बघून त्यामध्ये ॲड करायचं आहे. हे सर्व आपण आता हाताने मिक्स करून घेऊया. आपण ह्याचा एकत्र पूर्ण असा घट्टसर गोळा बनवायचा आहे आणि यामध्ये लागेल तसे तांदळाची पिठी ॲड करायची आहे. आपण आता यामध्ये थोडीशी तांदळाची पिठी ॲड करूया. यामध्ये आपलं मावेल इतकं तांदळाची पिठी आपण ॲड करायची आहे. तांदळाच्या पिठीमुळे आपले हे कटलेट कुरकुरीत बनतात. तांदळाची पिठी ॲड करून आपल्याला घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. ह्यामध्ये तुम्ही थोडे चवीपुरते तिखटसुद्धा ॲड करू शकता, कारण ह्या तिखटामध्ये आपण सर्व मसाले घातलेले असतात त्यामुळे त्याचीसुद्धा छान टेस्ट यामध्ये येते. तुम्हाला आवडत असल्यास बाकी इतर भाज्यासुद्धा जर तुमच्याकडे अवेलेबल असतील तर तुम्ही त्यासुद्धा यामध्ये ॲड करू शकता. जसे की कोबी असेल किंवा गाजर असेल त्याचेसुद्धा बारीक तुकडे करून तुम्ही यामध्ये ते ॲड करू शकता, ज्याच्यामुळे आपले कटलेट हे अजूनच जास्त पौष्टिक बनतील. फक्त तुम्ही हे कॉर्न कटलेट केला तरीसुद्धा हे अगदी छान बनतात टेस्टला. तर इथं आपण ह्या मिश्रणाचा पूर्ण असा घट्टसर गोळा बनवून घेतलेला आहे. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही याच्यामध्ये अजून बारीक चिरून कोथिंबीर घालू शकता आणि बारीक चिरून कांदाही घालू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर. कांद्यामुळे त्याला सुद्धा एक छान असा क्रंचीनेस येतो. तर आपण आता ह्याचे कटलेट बनवून घेऊया. तुम्हाला आवडत असेल त्या आकाराचे लहान मोठ्या साईजचे तुम्ही कटलेट बनवू शकता. या पद्धतीने आपण असे गोलसर असे कटलेट करून घ्यायचे आहेत. जास्त मोठे पण कटलेट करू नका, त्यामुळे तळायला जास्त वेळ लागतो. कटलेट बनवेपर्यंत आपण हे एका साईडला शॅलो फ्रायसाठी तूप घेतलेलं आहे. हे मोठे 3 चमचे तूप घेतलेलं आहे. हे आम्ही घरीच बनवलेले तूप आहे.
जास्त करून हा पदार्थ कसा लहान मुलांना वगैरे जास्त आवडतो, त्यामुळे आम्ही हे तुपामध्येच तळणार आहोत. तर तुम्ही हे तेलामध्ये सुद्धा तळू शकता. आपण आता हे तूप एका साईडला गरम करत ठेवलेलं आहे. कटलेट बनल्यानंतर आपण ह्यामध्येच हे गरम करून गरम झाल्यानंतर ह्यामध्येच आपण हे तळणार आहोत. तर या पद्धतीने आपण हे सर्व कटलेट असे बनवून घेतलेले आहेत. हे कॉर्नचं कसं होतं की थोड्या वेळानं त्याला हळूहळू पाणी सुटत जातं. जर तुमचं हे मिश्रण जास्त मऊसर वाटत असेल तर त्यामध्ये तुम्ही थोडेसे पोहे किंवा तांदळाचं पीठसुद्धा ॲड करून ते घट्टसर थोडंसं मळून घेऊ शकता. तर इथं आपलं हे तूपसुद्धा गरम झालेलं आहे. यामध्ये आपण आता हे शॅलो फ्राय करून घेऊया. एका वेळेस जास्त कटलेट घालू नका. जितके कढईमध्ये मावत असतील तितकेच बसतील इतकेच कटलेट घाला. जर जास्त कटलेट घातले तर तेलाचं टेम्परेचरसुद्धा कमी होऊन कटलेट जास्त म्हणजे भाजायला जास्त वेळ लागेल आणि जे जवळजवळ असतील तर ते आपल्याला परतता पण येणार नाही. एका साईडला हे भाजत आले की आपण आता ते पलटून घेऊया. दुसऱ्या साईडनं पण व्यवस्थित भाजून घेऊया. असे ब्राऊन कलरवरती आपल्याला दोन्ही साईडून ते भाजून घ्यायचे आहे. तर आपण आता हे दुसऱ्या साईडला सुद्धा भाजायला ठेवले. तर इथं आपले हे कटलेट दोन्ही साईडनं भाजून तयार आहे. तुम्ही काढायच्या आधी बघा दोन्ही साईडून हे ब्राऊन कलरवरती तळे गेलेत का. त्याच्यानंतरच हे आपण प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. भाजले ते आता आपण काढून घेऊया. राहिलेले बाकीचे कटलेट सुद्धा आपण याच पद्धतीने फ्राय करून घेऊया. तर आपले अशा पद्धतीने सर्व कटलेट इथं बनवून तयार आहेत. यामध्ये आपण मैदा किंवा ब्रेड क्रम्सचा कशाचाही वापर केलेला नाही. फक्त तांदळाच्या पिठामुळे सुद्धा हे आपले कटलेट छान तयार होतात. तुम्ही बघू शकता आपले कटलेट आजपर्यंत छान असे तळले गेले. इथं कटलेटचं मिश्रण तुम्ही जे आहे ते व्यवस्थित घट्ट मळून घ्या. जर मिश्रण ते पातळ झालं तर ते जास्त तेल ओढून घेतं आणि ते कुरकुरीतसुद्धा होणार नाही. इथं आपले छान असे क्रंची कटलेट तयार आहेत. तुम्ही हे तसेही खाऊ शकता किंवा सॉससोबत सुद्धा खाऊ शकता. संडेला नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी असेल किंवा इव्हनिंग स्नॅक्ससाठी हा अगदी टेस्टी आणि पौष्टिक असा ऑप्शन आहे. नक्की ट्राय करून पहा कॉर्न कटलेट. धन्यवाद.